मला खूप जण विचारतात की सर सगळ्या गोष्टी सांगता तुम्ही, सगळ्या बिझनेस आहे, तुम्हाला नॉलेज आहे, सगळं आहे, तुम्ही स्वतः का करत नाही? मी त्यांना सांगत असतो AC मध्ये बसून, चेअरवरती बसून घेऊन जायला आणि तिथं प्रॅक्टिकली करणं, याच्यामध्ये जमीन आणि आसमानचा फरक आहे. आपला युवक तिथंच फसतोय. आपल्या युवकाला कष्ट करायचे नाहीये, अभ्यास करायचा नाहीये, आई वडिलांकडे पैसा आहे, मेन गोष्ट म्हणजे लग्न होत नाहीये म्हणून व्यवसाय करायचा आहे. तर हे टाळून आपल्या मुलांनी अभ्यास करून आणि स्वतः कष्ट करायची ताकद दाखवूनच ह्या व्यवसाय उद्योगात उतरायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आजकाल आपण स्टार्टअप कल्चरमध्ये किंवा युवा उद्योजक होण्याच्या कल्चरमध्ये खूप साऱ्या मोठ्या चुका करतो, ज्याच्यामुळे आपले बिझनेस फेल होत आहेत आणि आपल्या आईवडिलांनी कमवलेले खूप दिवसाची कमाई त्याच्यामध्ये जाते. असं का होतंय? कारण आपण काही बिझनेस असे चालू करतोय ज्याचा आपल्याला टेक्निकली अभ्यास नसतो, ज्याच्या सेलचा आपल्याला अभ्यास नसतो किंवा ज्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी सबसिडी मिळणार आहे म्हणून आपण तो धंदा चालू करतो. पण खरंच हे योग्य आहे का? आता आपले काही गावाकडचे बंधू आहेत ज्यांना वाटतं की आपण 50 म्हशी घेऊ, त्यांचं दूध काढू, दूध सप्लाय करू वगैरे वगैरे. मॅनेज कसं होईल? तर मी लेबर हायर करेल आणि त्याच्यामध्ये मला सबसिडी मिळेल. पण खरंच ते प्रॅक्टिकली शक्य होतं का? जर शक्य होतं तर किती लोकांना शक्य होतं? याच्यासाठी जर आपल्याला मार्गदर्शन मिळालं अशा माणसाकडनं ज्याने हजारो प्रोजेक्टला कन्सल्टन्सी दिली आहे, त्याने हजारो प्रोजेक्ट सोबत काम केलं आणि त्यांना कळलं हजारो प्रोजेक्ट वर्क करतात की नाही करतात, त्यातले कोणते वर्क करतात. याच्यासाठी आज आपण बोलवले आहे CA रवींद्र ढवळे, जे सबसिडीमध्ये मागच्या 10 वर्षापासून खूप चांगलं काम करत आहेत, जे फक्त अन्न प्रक्रिया अनुदान जे आहे त्याच्यामध्येच काम करतात आणि त्यांनी हजारो प्रोजेक्ट्स पाहिलेत, उभा राहिलेले, कोलमडलेले. त्याचे कारणं काय? याची कारणमीमांसा करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आपण महाराष्ट्राचं जेव्हा यूथ म्हणतो, जे कोणत्या डायरेक्शनने चाललं आहे, एक कुठेतरी आपण असा विचार करतो की फ्रँचायझी मॉडेलचं कल्चर आलं आहे ज्याचं आपल्याला नॉलेज नसतं. मग 1-1.5 वर्षामध्ये आपलं ते फ्रँचायझीचे भरलेले पैसे जातात आणि आपला बिझनेस कोलॅप्स होतो. हे खरंच करण्याचं गरजेचं आहे का? किंवा आपण कोणताही बिझनेस चालू करण्यासाठी काय चेकलिस्ट केली पाहिजे? सबसिडी खरंच त्या चेकलिस्टमध्ये आहे का की नाही आहे? की सबसिडी घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे? या सगळ्यावरती आपण रवींद्र ढवळे यांच्यासोबत बोलणार आहोत, खूप साऱ्या गप्पा गोष्टी करणार आहोत. तर तुम्ही पहा आणि बिझनेस चालू करण्याच्या आधी एका चांगल्या कन्सल्टंटसोबत अभ्यास करा आणि मगच तुम्ही 5-10 लाख रुपये जेही इन्व्हेस्ट करणार असाल, 5-10 करोड रुपये इन्व्हेस्ट करणार असाल, ते तेव्हाच इन्व्हेस्ट करा. थँक्यू. कसा आहेस मित्रा? एकदम निवांत, एकदम मस्त. आता हा पॉडकास्ट पब्लिश होईपर्यंत जवळपास इलेक्शनचे रिझल्ट येऊन सरकार स्थापन झालेलं असेल, बरोबर? पण आपण त्याच्या आधी बोलतोय. तर महाराष्ट्रात एवढं जे पॉलिटिकल हे होत राहतात गोष्टी, त्याच्यामुळे तुला काय वाटतं का की लोकांना इफेक्ट होतो किंवा चांगलं आहे वाईट आहे? 100% इफेक्ट होतो. काय होतं, जेव्हा सरकार स्थिर असतं तेव्हा बाहेरच्या कंपन्या पण आपल्याकडे प्रवृत्त होतात येण्यासाठी, बेसिक फॅसिलिटीज भेटतात त्यांना. जेव्हा सरकार अस्थिर असतं तेव्हा बाहेरच्या मोठ्या कंपन्या येण्यासाठी टाळाटाळ करतात, बाहेरच्या राज्यात जातात. त्यांनी आपल्याकडे इफेक्ट काय होतो, जर एखादी मोठी कंपनी आली तर तिच्या पाठीमागे 40 छोट्या कंपन्या असतात. म्हणजे आपण असा विचार करतो एक मोठी कंपनी आली, 20,000 एम्प्लॉयमेंट आली, पण तसं नसतं ते. ॲक्च्युली तिथे 1 लाख एम्प्लॉयमेंट जनरेशन होतं. बाकी जे छोटे 40 प्लांट असतात त्याच्यामधून पण एम्प्लॉयमेंट जनरेशन होतं. पण जेव्हा सरकार व्यवस्थित आणि स्थिर सरकार असेल तेव्हा 100% लोकांना पण फरक का पडतो? एम्प्लॉयमेंट जनरेशन जास्त होतं, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्याच्यामुळं आपण मायन्युटली जर विचार केला तर तो 100% लोकांना त्याचा फरक पडतो. पण मतदार म्हणून याच्यासाठी आपण काय करू शकतो? आपल्या हातात काय? आता मतदार म्हणून शेवटी प्रत्येकाचा तो अधिकार आहे. कारण आपण कुणालाही मत दिलं तरी सरकार जर अस्थिरच होत आहे तर मग आपण काय करायचं त्या केसमध्ये? नाही, त्या केसमध्ये म्हणजे वैयक्तिक माझं तर एक आहे, असं एक विचार काहीतरी केला पाहिजे. एक तर प्रादेशिक पक्षाला प्राधान्य द्या, नाहीतर नॅशनलाइज ज्या पार्ट्या आहेत त्यांना प्राधान्य द्या. या दोन्हीपैकी एक प्राधान्य निवडलं तर मे बी स्थिर सरकार राहील. बरोबर. आणि मग तुझं जे फील्ड आहे सबसिडी, सबसिडीमध्ये ह्या गोष्टीचा किती फरक पडतो? सबसिडीमध्ये 100% फरक पडतो. काय होतं, सबसिडी कोण देतं? आता सबसिडीला जर आपण मराठीत जर बोलायचं झालं, भरपूर जणांना मराठीचं अनुमोदनच माहीत नाही त्याचं काय होतं. म्हणजे अनुदान म्हणतो आपण, की एक अनुदान देतं आहे गव्हर्नमेंट, तुम्हाला काही बिझनेस उभा करण्यासाठी देतं आहे, काही ह्याच्यासाठी देतं, तुम्हाला चालवण्यासाठी देतं, तर ते गव्हर्नमेंटकडून येतं. जेव्हा गव्हर्नमेंटकडून अनुदान सबसिडीत जेव्हा येतात तेव्हा त्याचं कंट्रोल गव्हर्नमेंटकडे असतं. जेव्हा तिथं सरकार व्यवस्थित नाही आहे, तिथं त्यांचं जे कार्यपद्धती व्यवस्थित नसतील तर खाली सबसिडींना पण भरपूर सारे इश्यूज येतात. आणि मग काय होतं, ह्या सगळ्यांमध्ये काय होतं,
की ज्या माणसांनी, ज्या उद्योजकांनी सबसिडी बेस्ड प्रोजेक्ट टाकलेत, भरपूर जण असं येतात की प्रोजेक्टचं वर्किंग करायच्या अगोदर सबसिडीचं वर्किंग करतात, मग ती लोक मार्केट आउट होऊन जातात. त्या लोकांना 100% याचा फटका बसतो. आणि सरकार जेव्हा व्यवस्थित असतं, सरकारच कंट्रोल करतं हे सगळं. जेव्हा हे सरकार कंट्रोल करतं, जेव्हा त्याच्या गाईडलाईन चांगल्या बांधतात, त्याचं इम्प्लिमेंटेशन चांगलं होतं. आणि जेव्हा इम्प्लिमेंटेशन चांगलं होतं तेव्हा खाली उद्योजकांपर्यंत सगळे लाभ पोचतात. त्यामुळं आपल्याला चांगलं सरकार आणि सबसिडी, म्हणजे तू जे बोललास मला की सबसिडीचा याच्यामध्ये किती इफेक्ट आहे, तर माझं असं म्हणणं की 75% इफेक्ट हा गव्हर्नमेंटचा आहे, 25% इफेक्ट हा खाली जे अधिकारी आहेत इम्प्लिमेंटेशन ते करतात, त्यांचा त्याच्यामध्ये रोल आहे. जर गव्हर्नमेंटनीच फंड्स नाही अलोकेट केले, गव्हर्नमेंटनी गाईडलाईन नाही चांगल्या बनवल्या, तर अधिकारी कितीही चांगला असला तरी त्याला ते इम्प्लिमेंट करायला प्रॉब्लेम आहे. बरोबर. त्याच्यामुळे सरकारचा याच्यामध्ये अराउंड 75% होल्ड आहे. पण जेव्हा मी आता एखादा सबसिडी बेस्ड प्रोजेक्ट करायला पाहतो तेव्हा माझ्या मनात कुठेतरी धाकधूक असते, यार मी सबसिडी बेस्ड प्रोजेक्ट करू, ठीक आहे, आज मला कॉस्ट इफेक्टिव्ह होतं, सगळ्या गोष्टी होत आहेत, परंतु जर आपलं सरकार बदललं, काय झालं आणि हे सगळ्या गाईडलाईन गेल्या, तर मग मी माझा प्रोजेक्ट फेल होऊन जाईल, माझी स्वतःची आतापर्यंतची जेवढी हार्ड अर्न मनी आहे, जी कमाई आहे तीही सगळी जाईल, तर मग मी तेव्हा रिस्क कशी घ्यायची? नाही, याच्यामध्ये काय 2 विषय आहेत ईश्वर. काय होतं, जेव्हा आपण सबसिडीपासून प्रोजेक्ट चालू करतो तेव्हा ते प्रोजेक्ट माझ्या अनुभवानुसार, आज गेले 10 वर्ष मी या फील्डमध्ये काम करतोय, म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योग, त्याच्यातल्या संधी आणि त्याला शासकीय जी अनुदानं मिळतात, सबसिडीज भेटतात, त्याच्यामध्ये काम करतोय. 10 वर्षात माझा एक अनुभव असा मिळतो की जे सबसिडी बेस्ड प्रोजेक्ट बनतात ते फेल जाण्याचे चान्सेस जास्त असतात. जसं तू बोलला की सबसिडी यायला उशीर झाला, सबसिडीच्या गाईडलाईन चेंजेस झाल्या, टाईम लागला, आली नाही, तर तुझा प्रोजेक्ट कोलमडतो. त्याच्या उलटं जर तू गणित केलं, जर तुझ्याकडे बिझनेस स्ट्रॅटेजी आहे, तुझ्या बिझनेस स्ट्रॅटेजी आहे आणि सबसिडी ॲज अ बोनस म्हणून तू ट्रीट करतोय, म्हणजे माझं एक म्हणणं काय आहे की मी प्रत्येक माझ्याकडे जे काही क्लायंट येतात, जे मार्गदर्शन घ्यायला येतात लोक, त्यांना सांगतो सबसिडी हा पार्ट कधीच सोडू नका. गव्हर्नमेंट देतंय तुम्हाला घ्या, पण त्याला ॲज अ बोनस ट्रीट करा. तुम्ही जेव्हा फायनान्स करता, जेव्हा तुम्ही CNकडे जाता, जेव्हा तुम्ही ते सगळं बजेटिंग करता, तिथं 50% प्रोजेक्ट तिथं फसतात बजेटिंगला, आणि 50% प्रोजेक्ट जे आहेत ना की सबसिडीवरती डिपेंड राहिल्यामुळं फसतात. जर तू तुझ्या बजेटिंगमध्ये सबसिडी पार्ट ॲज अ बोनस ट्रीट केला आणि ती आली नाही तरी तुझ्या बिझनेसला काही इफेक्ट होणार आहे का? नाही होणार. तू तुझा बिझनेस करतच राहणार आहे. पण तुझ्या फायनान्शियलमध्ये जर तू सबसिडीचा इफेक्ट घेतला आणि ती आली नाही तर मग तू कुठंतरी कोलमडतं तुझं फायनान्शियल, आणि मग त्या उद्योजकांना प्रॉब्लेम येतात. एक स्पायडरमॅन मूव्हीमध्ये टोनी स्टार्कला तो पीटर पार्कर विचारतो की यार तू माझा सूट घेतोय, माझा सूट घेतला तर मी काहीच नाहीये. तर त्याला टोनी स्टार्क उत्तर देतो, इफ यू आर नथिंग विदाउट सूट देन यू आर नथिंग विथ सूट ऑल्सो. सो तुला जर तुझ्या कॅलिबरवरती भरोसा आहे, तसंच काहीसं मीही क्लायंटला सजेस्ट करतो की सबसिडी वरती तुम्ही धंदा जर चालू केला आणि तुम्हाला माहिती आहे की तुमच्या धंद्याला सबसिडीची गरज आहे, याचा अर्थ तो बिझनेसच प्रॉफिटेबल नाहीये, आणि तो बिझनेस प्रॉफिटेबल नाहीये किंवा तुम्ही ऑपरेशन मॅनेजमेंट करू शकत नाही त्याच्यामध्ये, आणि त्या केसमध्ये तुम्ही धंदा म्हणून तो सक्सेसफुल होण्याचे चान्सेस नाहीत, बिकॉज तुम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंटच्या पुशमुळे तो धंदा 5-7 वर्ष चालेल, त्याच्यानंतर काय. हो, त्याच्यामुळे आपल्याकडे पण जेव्हा आपण येतात ना, प्रत्येकाला तेच सांगतो. आता मध्ये मी पण आपली चर्चा झाली मध्ये, तेव्हा पण तू म्हणला की काही प्रोजेक्ट आहेत की ते सबसिडी विचारतायत अगोदर, तर मी तेव्हा तुला काय म्हटलं, त्यांना बिझनेस प्लॅन बनवायला सांग, त्या बिझनेस प्लॅनला कोणत्या सबसिडी अवेलेबल आहेत त्याच्यावरती आपण स्टडी करूयात. कारण आपल्याकडे जो प्रत्येक जण येतो त्याचा आपण रिपोर्ट बनवतो, त्याची इन्व्हेस्टमेंट घेतो, त्याचं जे काही बिझनेस आहे तो घेतो, आपण सगळ्या गोष्टी आपण त्याच्याकडून घेतो, नंतर आपण रिपोर्ट बनवतो की महाराष्ट्रात ह्याच्यामध्ये समजा भारतामध्ये आपल्या कोणत्या कोणत्या सबसिडीज अवेलेबल आहेत. असं नाही की एका उद्योजकाला एकच सबसिडी आहे, त्याच्यामध्ये भरपूर सबसिडीज असतात. प्रत्येक सबसिडीचे पर्सेंटेज वेगळे, क्रायटेरिया वेगळे. आपल्या बिझनेससाठी जो सूट होणारी सबसिडी आहे, मॅक्झिमम सबसिडी आहे, कमी क्रायटेरियावाली आहे, ती आपण सूट करतो. त्याच्यामुळे बिझनेस स्ट्रॅटेजी जी आहे की तुम्हाला काय बनवायचं आहे, मार्केटमध्ये त्याची किती डिमांड आहे, आणि मला जर सपोर्ट नाही भेटला गव्हर्नमेंटचा तरी मी कितपत जाऊ शकतो, हे जोपर्यंत आपल्याला फिक्स होत नाही तोपर्यंत पुढं जाणं आपण त्याला थांबवतो की थोडंसं तुम्ही अजून स्टडी करा, सबसिडी ॲज अ बोनस ट्रीट करा, आणि मग तुम्ही पुढे जा. याच्यासोबत एक भीती काय मनामध्ये राहते की जेव्हा मी सबसिडी घेतोय, सगळं करतोय, तेव्हा मला खूप सारा हेक्टिक होईल, मी धंदा सोडून बाकीच्या गोष्टीच करत बसायला लागतील, मला गव्हर्नमेंटचे भरपूर सारा कंप्लेंट्स करायला लागेल. त्याच्यामुळे ही सबसिडीकडे लोकांना वाटतं नको, मी टाळाटाळ करेल. साधी गॅसची सबसिडी जरी आहे तर लोकांना वाटतं की यार खूप गव्हर्नमेंट जेव्हा इन्व्हॉल्वमेंट आहे तेव्हा खूप सारे
कागदोपत्री कामं वगैरे असतील, मग त्या केसमध्ये काय करायचं, जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे? नाही, काय होतं, पहिली गोष्ट तर आपण मनामध्ये घ्यायला पाहिजे, तसे आपल्याला जर तसा विचार केला तर गव्हर्नमेंट आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट सबसिडी देत आहे. जर एखादी फ्री गोष्ट घ्यायची म्हटलं तर त्याला थोडासा त्रास असतो. असं काही नाही की आपण एखादी गोष्ट घेतोय आणि ती मला फ्रीमध्ये भेटते, मी उभारतोय, असं फ्री म्हणण्यापेक्षा ते गव्हर्नमेंटकडून ते एक अनुदान आहे. तर तिथं थोडंसं डॉक्युमेंटेशन असणार, हे असणार. पण मी एक अनुभव सांगतो माझा, ज्या माणसांनी बिझनेस स्ट्रॅटेजी बनवून प्रॉपरली त्यांचे डॉक्युमेंटेशन ऑटोमॅटिकली डॉक्युमेंटेशन होतं, त्या लोकांना खूप कमी त्रास होतो. जी माणसं सबसिडी बेस्ड प्रोजेक्ट बनवतात त्यांना डॉक्युमेंट्स क्रिएट करावे लागतात. ज्या ठिकाणी डॉक्युमेंट क्रिएशन होतं तिथं हेक्टिक शेड्यूल बनून जातं त्यांच्यासाठी. आणि ज्या ठिकाणी व्यवस्थित लाईन दोरीत बिझनेस होतो त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली डॉक्युमेंट बनत जातात. एक उदाहरण द्यायचं झालं तर मी एखादा समजा अन्न व्यवसाय करतोय, तर त्याच्यामध्ये मला लायसन्सेस काढणं क्रमप्राप्त आहे. सबसिडीला पण सगळे लायसन्सेस लागतात. मी एक 20 लाखाची मशीन आणली, ती मशीन मशीनवाल्याला मी पेमेंट देणंच आहे, मी त्याला पेमेंट देतोय, त्याच्याकडून बिल येतंय, ते आपल्याला सबसिडीला लागतंच. आपल्याला बिल्डिंग बांधली, त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे, ते मला क्रमप्राप्तचे घेणं, ते आणलं, म्हणजे सबसिडीचे ऑलमोस्ट डॉक्युमेंट आपले रेग्युलरली कव्हर झाले. त्याच्या उलटं गणित, मी जर सबसिडीसाठीच करतोय प्रोजेक्ट तर मला लायसन लागत नाहीये, ते माझ्यासाठी काय झाले, त्याच्यानंतर मला ती मशीन 10 लाखाची घ्यायची, मी 20 लाखाची दाखवतोय, ते सगळं करणं माझ्यासाठी काय झालं, हेक्टिक. म्हणजे ज्या माणसांना प्रॉपरली बिझनेसच करायचा आहे, ज्यांना उद्योग उभारायचे, त्यांच्यासाठी माझ्या मते 0% हेक्टिक गोष्ट आहे. हेक्टिक कुणासाठी आहे, ज्यांच्याकडे बिझनेस प्लॅन नाहीये, फक्त सबसिडी बेस्ड प्रोजेक्ट. म्हणजे आपण परत तीच गोष्ट होती आपली की तुम्ही सबसिडीसाठी बिझनेस नका करू नका. म्हणजे कोणताही उद्योग उभा करता सबसिडीसाठी करू नका, सगळा डिटेल स्टडी करा, सबसिडी ॲज अ बोनस ट्रीट करा, सबसिडी सोडू नका. बरोबर. आता तुमची जी एक्सपर्टीज आहे अन्न प्रक्रिया अनुदान, तर अन्न प्रक्रिया अनुदानामध्ये महाराष्ट्रामध्ये, आपण महाराष्ट्रासाठी करतोय पॉडकास्ट, महाराष्ट्रामध्ये नक्की अन्न प्रक्रिया अनुदान म्हणजे त्याच्यामध्ये कोणते कोणते व्यवसाय येतात? नाही, आता सिंपल जर सांगायचं झालं तर अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे माणूस आणि जनावरं खाऊ शकतात ते पदार्थ. ओके. म्हणजे तू कोणताही पदार्थ घे, बेकरी प्रॉडक्ट माणूस खाऊ शकतो, कॅटल फीड घेतलं, कॅटल्स खाऊ शकतात, अलाउड आहे. म्हणजे अन्न प्रक्रियामध्ये काय येतं की जे इटेबल येते, ओके, तुम्ही इटेबलवरती प्रक्रिया करा, ते तुम्ही या. आता ह्याच्यामध्ये पण काय होतं, खूप जणांना प्रश्न असतो, सर अन्न प्रक्रियेमध्ये पण खूप पार्ट आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, प्रायमरी प्रोसेसिंग आहे, त्याच्या सेकंडरी प्रोसेसिंग आहे, टर्टरी प्रोसेसिंग आहे. तर मग प्रत्येक प्रोसेसिंगच्या पण वेगवेगळे स्लॅब असतात, वेगवेगळे क्रायटेरिया असतात सबसिडीच्या. तर जनरली आपण प्रक्रिया म्हणजे काय होतं की फॉर्म चेंज होतं. बरोबर. की समजा द्राक्ष आहेत, मी जर द्राक्षाला फ्रेश करून त्याचं पॅकेजिंग केलं, खराब बाजूला काढली, त्याचं पॅकेजिंग केलं फक्त, आणि ते मार्केटमध्ये विकलं, ते प्रायमरी प्रक्रिया आहे. बरोबर. त्याची प्रक्रियाच आहे ती, पण ती प्रायमरी आहे. जेव्हा मी द्राक्षाचा मनुका बनवतो तेव्हा फॉर्म चेंज होतो, तो द्राक्ष राहत नाही, तो मनुका होतो, ती झाली सेकंडरी प्रक्रिया. जेव्हा मी द्राक्षापासून वाईन बनवतो ती झाली टर्टरी प्रक्रिया, कारण की वेगळंच काहीतरी बनवतोय. इथं द्राक्षापासून मनुका बनवतोय म्हणजे ते नॉर्मली थोडा फॉर्म चेंज करतोय आपण त्याचा, इकडे डायरेक्ट फॉर्म चेंज करूनच आपण वेगळं बनते, टर्टरी प्रक्रिया. म्हणजे प्रत्येक स्लॅबचे पण सबसिडीज वेगळ्या असतात. आणि अन्न प्रक्रियाचा आपण जे हे करतो ते मी सांगितलं जसं की जे खाण्यायोग्य आहे ते आपल्यासाठी आणि जनावरांसाठी. आता कुक्कुटपालनामध्ये पोल्ट्री फीड लागतं, ते पण अन्न प्रक्रियेमध्ये येतं. ओके. कारण आपण एक जीव मानतो, तो पण एक जीव आहे, आपला एक जीव आहे. जीवासाठी जे खाण्यायोग्य आहे ते आपण अन्न प्रक्रियेमध्ये घेऊ शकतो. आता याच्यामध्ये कोणते मेजर बिझनेस आहे ज्याला जास्त गव्हर्नमेंट सध्या सबसिडीज देत आहे, जसं की बेकरी प्रोडक्ट्स आहे किंवा तुम्ही द्राक्ष म्हणले, किंवा असे कोणते आहेत? नाही, ह्याच्यामध्ये काय होतं, आता जी मेजर सबसिडी आपण जी म्हणू ती गव्हर्नमेंटनी काय केलंय, पूर्ण स्टडी करून गाईडलाईन बनवल्यात त्यांनी आता. त्याच्यामुळे सगळे अन्न प्रक्रिया उद्योग त्यांनी एका छताखाली घेतले. तू बेकरी प्रॉडक्ट केलं त्याला वेगळी सबसिडी, तू समजा जॅगरी प्रॉडक्ट काही केलं, तू जॅगरी ऊसाचा गुराळ टाकलं त्याला वेगळी सबसिडी, असं नाही केलं त्यांनी. अन्न प्रक्रिया वर्ड वापरलाय आणि सेम सबसिडीज ठेवल्या ते. त्याच्यामुळे असं आपण सांगू शकत नाही की तुम्ही हा प्रकल्प करा याला जास्त सबसिडी आहे. ओके. पण प्रक्रियेला ॲज अ स्टोरेजपेक्षा प्रक्रियेला सबसिडी जास्त आहेत चांगल्या. अच्छा. आता आपण ज्या सबसिडीजचा करतो म्हणजे अन्न ॲग्रिकल्चरमध्ये कृषीपूरक जेवढे व्यवसाय आहेत, कृषीपूरक व्यवसायाच्या सगळ्या सबसिडीज करतो आपण. बरोबर. म्हणजे प्रक्रियेच्या पण करतो, साठवणुकीच्या पण करतो, कोल्ड स्टोरेज, वेअर हाऊस वगैरे त्याच्या पण करतो आपण, आणि ट्रान्सपोर्टेशनच्या पण करतो. म्हणजे ज्या रेफ्रिजरेशन व्हॅन आपण रोडने जाताना पाहतो, या रेफ्रिजरेटेड व्हॅन आहेत कृषी मालाच्या, त्याच्या पण आपण हे करतो. तर ह्या सगळ्यांमध्ये बघितलं तर प्रक्रियेला थोडीशी वेटेज जास्त आहे आणि सबसिडीचा पर्सेंटेज थोडासा जास्त आहे, जास्त नाही. तरी अन्न प्रक्रियेला किती? आता अन्न प्रक्रियेचं काय होतं,
अन्न प्रक्रिया उद्योग जेव्हा आपण चालू करतो त्याच्या कॉस्टनुसार हे सगळं ठरवलं जातं. महाराष्ट्रात आणि भारतात, म्हणजे आपण महाराष्ट्र आणि भारत हा शब्द का वापरतो, काही स्कीम फक्त महाराष्ट्रापुरत्या मर्यादित आहेत, काही ऑल ओव्हर इंडिया चालतात. ओके. तर आपण जर अखंड भारतात जर पाहिलं तर कमीत कमी 16 ते 20 सबसिडीज आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, स्टेट आणि सेंट्रल आणि काही सबसिडी डिस्ट्रिक्टच्या पण आहेत. ओके. असे तिन्ही मिळून जर पाहिलं तर 16 सबसिडीज आहेत. बरोबर. अगदी तुम्ही 10 लाखाचा जरी व्यवसाय टाकला तरी 10 लाखाच्या व्यवसायासाठी पण सबसिडी आहे, 5 लाखाच्या व्यवसायासाठी पण सबसिडी आहे आणि 40 कोटी रुपयाच्या व्यवसायासाठी पण सबसिडी आहे. ओके. म्हणजे सबसिडी असं हे नाही, फक्त काय होतं जेव्हा आपली उद्योगाची कॉस्ट वाढते, म्हणजे प्रोजेक्ट कॉस्ट आपण जी म्हणतो ती वाढते, तेव्हा तो सबसिडीची डिपार्टमेंट चेंज होतं किंवा सबसिडी चेंज होती. बरोबर. जसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा माझा एक तू व्यवसाय करतोय, तू आज बेकरी प्रॉडक्ट टाकायचा एक व्यवसाय करतो, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री टाकतोय बेकरी प्रॉडक्टची, तुझी इन्व्हेस्टमेंट 10 लाख रुपये आहे. ते 10 लाखासाठी काय होतं की आपल्याकडे CMEGP एक आहे, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम आहे, PMEGP आहे आपल्याला, त्याच्यानंतर PMFME एक आहे आपल्याला. या छोट्या लेवलच्या स्कीम्स आहेत, त्या कुठपर्यंत चालतात? 50 लाखापर्यंत. तुमचा व्यवसाय जेव्हा 50 लाखापर्यंतचा असतो, प्रोजेक्ट तुमचा जेव्हा 50 लाखापर्यंत असतो, तर याच्यामध्ये 25 ते 35%, म्हणजे याच्यामध्ये 25 ते 35 काय आहे, जेव्हा जनरल कॅटेगरी येते तेव्हा 25% आहे, जेव्हा वुमन, SC ST OBC कॅटेगरी येते तेव्हा 35% आहे. आता PMFME एक योजना आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे, अन्न प्रक्रियेसाठी एकदम उत्तम योजना आहे ती, त्याच्यामध्ये 35% सबसिडी आहे. म्हणजे 10 लाखाचा व्यवसाय असेल तर आपल्याला 35 3.5 लाख रुपये आहे. मॅक्झिमम स्लॅब 10 लाख रुपये आहे त्याचा. ओके. म्हणजे आपला 50चा जरी व्यवसाय असेल तरी 10 लाख रुपये, 32चा व्यवसाय असेल तरी पण 10 लाख रुपये ती सबसिडी आहे. जेव्हा आपण 50 लाखाच्या वरती जातो तेव्हा समजा 1.5 कोटी 2 कोटी 4 कोटीपर्यंतचे जे प्रोजेक्ट आहेत ते आपल्याकडे आहे, ते CM फूड प्रोसेसिंग स्कीम आहे. म्हणजे चीफ मिनिस्टर फूड प्रोसेसिंग स्कीम एक आहे, त्याच्यामध्ये 30% भेटती, म्हणजे मॅक्झिमम 50 लाख रुपयापर्यंत सबसिडी भेटते त्याच्यामध्ये. जर त्याच्यावरती प्रोजेक्ट केला तर मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगच्या सबसिडीज आहेत, मग तिथं अगदी 35% सबसिडी आहे. तुमचा प्रोजेक्ट अगदी 50 कोटीपर्यंत गेला, 30 कोटीपर्यंत गेला तरी 35% प्रमाणे 10 कोटी मॅक्झिमम लिमिट आहे त्या स्कीममध्ये. काही ठिकाणी 10 कोटी आहे, काही ठिकाणी 5 कोटी आहे. आपण जेव्हा पुढच्या ह्याच्यामध्ये तेव्हा आपण स्कीम, म्हणजे हे प्रत्येक स्कीमचं सांगायचं झालं तर आहे, आपण एक ओव्हरव्ह्यू जर घेतला तरी ओव्हरव्ह्यू त्याच्यामध्ये असा येतो की 25 ते 35% सबसिडीज आहेत. बरोबर. ह्याच्यामध्ये प्रत्येक माणसाची गल्लत काय होती, पण म्हणजे विचार करण्याची काय होते की आपण विचार करतो की सबसिडीज आहेत, आता सेंट्रल गव्हर्नमेंटची MOPI आहे, आपण म्हणतो 35% सबसिडी, मग मी 10 कोटीचा प्रोजेक्ट टाकला 3.5 कोटी सबसिडी येते. पण प्रत्येक ठिकाणी स्टार मार्क्स असतात. आज आपण एक शर्ट विकत घेतला तर तिथे स्टार मार्क्स असतात, पुढे ऑफर लागली की स्टार मार्क्स असतात, त्याच्यामध्ये स्टार मार्क्स असतो प्रत्येक ह्याच्यावर. त्यांचा स्टार मार्क्स काय, इलिजिबल कॉस्टच्या 35%. अच्छा. तुम्ही व्यवसाय 10 कोटीचा करताय, शासनाच्या स्कीमनुसार गाईडलाईननुसार तो 8च कोटीचा आहे, तो तुम्हाला 10 कोटीवरती नाही मिळत, ती तुम्हाला 8 कोटीवरती 35%. मग मॅक्झिमम गणित कुठं फेल होतं लोकांचं, त्यांनी डोक्यात बिंबवलेलं असतं की आपल्याला 3.5 कोटी सबसिडी मिळणार आहे. जेव्हा बँक लोन होतं, सगळं होतं, गव्हर्नमेंटकडे प्रोजेक्ट जातो, त्या प्रोजेक्टचं असेसमेंट होतं, स्क्रुटिनी होती, तेव्हा कळतं की इलिजिबल कॉस्ट याची 8च कोटी आहे. 8 कोटीवरती सबसिडी कमी होती, समजा 270 280 विचेवर जे होत असेल तिथं आपल्याला गॅप पडतो 70-80 लाखाचा. मग तो गॅप भरून काढण्यासाठी परत पळापळ होती लोकांची. म्हणजे परत आपण तिथं येतो की ज्या लोकांनी सबसिडी बेस टाकले ते 80 लाखासाठी त्यांचा एवढा मोठा प्रोजेक्ट हॅम्पर होऊन जातो. बरोबर. मग तेच जर आपण स्ट्रेट वेने चाललो की मला प्रोजेक्ट उभा करायचा आहे, माझ्याकडे बिझनेस आहे, माझ्याकडे सगळे सबसिडी जेवढी येईल तेवढी माझ्यासाठी बोनस आहे, ते प्रोजेक्ट माझ्याकडचे. आज मी 10 वर्षात हजारो प्रोजेक्ट केले, तर हजारोमधले जे प्रोजेक्ट हे बेस आहेत, बिझनेस स्ट्रॅटेजी बेस आहेत, त्यांच्याकडे ते बेस 100% सक्सेस आहे. तर आपण ते 35%चं ते पण गणित समजून घेतलं पाहिजे. म्हणजे लोकांचं चुकतं कुठं की लोक कुठं तरी ऐकतात की मला 50% सबसिडी आहे. आता काही माझ्याकडे मध्ये एक योजना आली होती, ब्रीड मल्टिप्लिकेशन फार्म म्हणून, 200 गायी आणि म्हशींची स्कीम होती, त्याच्यामध्ये 50% सबसिडी होती. उत्कृष्ट प्रोजेक्ट होता. 4 कोटीच्या प्रोजेक्टला 2 कोटी सबसिडी होती. आपणही भरपूर प्रकल्प उभा केले महाराष्ट्रामध्ये, पुणे जिल्ह्यात केले, MP मध्ये केले, आपण कर्नाटकमध्ये काही प्रोजेक्ट उभा केले आपण, पण त्याच्यामध्ये 50% सबसिडी होती. पण तुझ्या म्हणतो ना हेक्टिक त्याच्यामध्ये खूप होतं आणि लोकांना काही माहीत नव्हतं. काही लोकांनी असं केलं की चला 50% सबसिडी म्हणून स्कीम करा, काही लोकांनी स्किप करून टाकली. मोठ्या मोठ्या लोकांनी मध्ये जाऊन स्किप करून टाकली स्कीम की नको आम्हाला, ते होत नाही आमच्याकडून, आम्ही तो प्रोजेक्ट ड्रॉप करून टाकतो. हे का होतं की अभाव, म्हणजे माहितीचा अभाव, की परफेक्ट माणसाकडून माहिती घेतलेली नाही आहे. कुठंतरी ह्याच्यावरती आपण नेटवरती सर्च करून इकडं तिकडे हे करून ती माहिती घेतली. त्याच्यामुळे आपण प्रत्येक उद्योजकाला सांगतो, सर तुम्ही माहिती व्यवस्थित घ्या आणि मग तुमचे प्लॅनिंग करा. ह्या 2 गोष्टी आहेत, ते जर व्यवस्थित झालं तर अडचणी येत नाही आपल्याला.
आता काही याच्यामध्ये आहे, आता वेअर हाऊस आपण जे म्हणतो ॲग्रिकल्चर वेअर हाऊस, त्याला पण सबसिडीज आहेत, त्याला पण 25 ते 33% सबसिडी आहेत. आणि योगायोगाची ईश्वर अशी गोष्ट आहे, मे बी काही दिवसानंतर जर झालं तर काही दिवसानंतर त्यांचे कॉस्ट नॉर्म वाढवण्याचा विचार चालू आहे. म्हणजे वेअर हाऊससाठी पण चांगल्या सबसिडीज वाढतील. ओके. राहिला विषय कोल्ड स्टोरेजचा, तर कोल्ड स्टोरेजचं काय झालंय, 2014चे कॉस्ट नॉर्म्स, मी आपण जसं म्हटलं की गव्हर्नमेंट त्यांच्या कॉस्ट नॉर्म्समध्ये टाकतं, तर ते 2014चे कॉस्ट नॉर्म्स आहेत. त्याच्यामुळे कोल्ड स्टोरेजच्या सबसिडीज कमी येतात लोकांच्या. त्याच्यामुळे आपणही विचार करतो की स्वतः ट्रेडिंग करणार असाल तर तुम्ही कोल्ड स्टोरेज टाका, रेंटिंग करणार असाल तर 4 वेळा विचार करा. आपण भरपूर सारे प्रोजेक्ट रेंटिंग करणारे कोल्ड स्टोरेजचे प्रोजेक्ट थांबवतो. कारण की काय होतं, जनरली तू जेव्हा हे करतो, आपण समजा एका गावाकडे प्रोजेक्ट आहे, नॉर्मल तिथं सीए आहे, तर आता ते सीए त्याच्यामध्ये मास्टर की असणार आहे, प्रत्येक सीएची प्रत्येक याच्यामध्ये मास्टर की आजकाल ते चाललंय, युनिकनेस घेऊन सीए पण पुढे चालले व्यवस्थित मार्गदर्शन करायला. त्यांना ही गोष्ट माहित नसते किती रेंट पकडायचं काय. मग ते काय होणार की बँकेसाठी डीपीआर बनवलाय, त्याच्यामध्ये रेंटिंग वाढवणार, हे करणार ते करणार, ते कुठेतरी मॅच करणार. इन ऍक्च्युअली प्रॅक्टिकली जेव्हा करायला तेवढा रेंट नसतं, मग ते प्रोजेक्ट कोलमडला जातो. बरोबर. त्याच्यामुळे आपण बेसिक गोष्टी आहे की त्याच्यामध्ये एकतर तुम्ही करताना रेंट पर्पज करताय तर कुठंतरी मिक्सचर करा, ट्रेडिंग बिझनेस ठेवा. ट्रेडिंग बिझनेसनी तिथून चांगला प्रॉफिट असेल, चांगला स्टडी करून जर मिळाला तर मग तो कुठंतरी सुटेबल होऊ शकतो. आता माझ्याकडे काही प्रोजेक्ट, खूप सारे इन्क्वायरी आपल्याकडे जनरेट होतात पोल्ट्री फार्मसाठी. आता काय एसी पोल्ट्री फार्मसाठी इन्क्वायरी जनरेट होतात, पण एसी पोल्ट्री फार्मचं झालंय काय की जे स्वयंघोषित वैज्ञानिक आहेत चांगले मार्केटमधले, त्यांनी ते एसी फार्मची कन्सेप्ट काढली आहे. पण कन्सेप्टही चांगली आहे, रिटर्न्स पण चांगले आहेत तिथं हे येतात, पण गव्हर्नमेंटकडे अजून ती गेलेलीच नाहीये. गव्हर्नमेंटच्या गाईडलाईनमध्ये अजून कुठं ते एसी पोल्ट्री फार्म आलं नाहीये. त्याच्यामुळे जुन्या पोल्ट्री फार्मनुसारच सबसिडी भेटतात आज. तर ते सबसिडीचा क्वांटम खूप छोटा होतो. बरोबर. तुला पण काही फोन येत असतील की ईश्वर सर मला ते एसी पोल्ट्री फार्म टाकायचं आहे, मग त्याला काय, त्याची कॉस्ट खूप हाय, मग सबसिडी. मग ह्याच्यामध्ये अभाव काय होतो गव्हर्नमेंटचा. जशी आपली पहिल्यांदा चर्चा झाली, गव्हर्नमेंटचा काय, गव्हर्नमेंटचा रोल आहे ना. गव्हर्नमेंटने जर आता त्याचा अभ्यास केला, एसी पोल्ट्री फार्म याच्यामध्ये आणल्या, तर सबसिडीज वाढतील, अजून पोल्ट्री फार्म वाढतील लोकांचे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटच मेन आहे. जेव्हा सबसिडी अनुदानाचा विषय येतो तेव्हा गव्हर्नमेंटच मेन आहे. तिथून जर गाईडलाईन व्यवस्थित झाल्या, इम्प्लिमेंटेशन चांगल्या झाल्या, तर अजूनही महाराष्ट्रात बिझनेस वाढायची शक्यता जास्त आहे. आता जेव्हा आपण एवढ्या सगळ्या सबसिडीज बद्दल बोलतोय, तर काही रिजन वाईज सबसिडी फ्लक्च्युएशन होतं की अन्न प्रक्रियेसाठी सगळीकडे सेम? नाही, रिजन वाईज होतं. आता काही एक्झाम्पल द्यायचं झालं तर अन्न प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया आहे, तिथं रिजन वाईज काहीच होत नाही. ओके. ऑल ओव्हर महाराष्ट्राला सेम स्लॅब आहे. आता NHM म्हणून एक स्कीम आहे, त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेजला अनुदान दिलं जातं. तिथं रिजन वाईज काय होतं, हिल्ली एरिया जिथं आहेत तिथं 50% सबसिडी आहे. ओके. आणि नॉर्मल एरिया जे आहेत तिथं 35% सबसिडी आहे. मग तिथं रिजन वाईज हे होतं. आणि दुसरा विषय झाला की आपण आता सबसिडीबद्दलच बोलतोय, याच्यामध्ये 3 पार्ट पाडतात. म्हणजे हे मी सुरुवातीला सांगायला पाहिजे होतं खरं तर, ते माझ्याकडून स्किप झालं की याच्यामध्ये 3 पार्ट पाडतात. एक जो पार्ट असतो ना, तो असतो तुमचा कॅपिटल सबसिडीचा. बरोबर. की जी तुम्ही प्रोजेक्ट उभा करताय त्याच्या अगेन्स्ट तुमच्या अकाउंटला कॅपिटल होती येते. बरोबर. ती असतो कॅपिटल सबसिडी. दुसरा जो पार्ट असतो ना, तो असतो इंटरेस्ट सबवेन्शन. म्हणजे तुम्ही एखादा प्रोजेक्ट उभा करताय तर तुम्ही जे इंटरेस्ट पेड करताय गव्हर्नमेंटला, बँकांना, तर इंटरेस्टमधून तुम्हाला काही रिफंड होतं. ते झालं तुम्हाला इंटरेस्ट सबवेन्शन. आणि तिसरं जे येतं ते पॅकेज स्कीम असतात, ते इन्सेंटिव्ह असतात. भरपूर आज आपण याच्यात येत होतं की भरपूर लोकांकडून, म्हणजे भरपूर कन्सल्टंटकडून एक असं हे केलं जातं की ते इन्सेंटिव्ह शब्द वापरत नाहीत, ते त्याला सबसिडी शब्द वापरतात. ओके. मी खूप जणांना बोलतो, कारण की आपण जे आहे मार्केटमध्ये व्यवस्थित हे करतो आपण, की कुणालाही आपला फसवायचा किंवा मिसगाईड झाला नाही पाहिजे. बिकॉज आपल्या छोट्याशा मिसगाईडनी त्याची कोटी रुपयाचं नुकसान होतं. त्याच्यामुळे आपण काय करतो, आता ह्याच्यामध्ये तिसरा जो पार्ट म्हणला इन्सेंटिव्ह, तो तुमच्या सर्व बिझनेसवरती अवलंबून आहे. तुम्ही बिझनेस कसा करताय पुढं, दरवर्षी तुम्ही किती विक्री करताय, दरवर्षी तुमचं लाईट बिल किती होतंय, दरवर्षी तुम्ही बँकेत इंटरेस्ट किती भरताय, दरवर्षी तुम्ही ऑडिट कोणते कोणते करताय, एनर्जी ऑडिट, एन्व्हायरमेंट ऑडिट, हे ऑडिट किती करताय, हे सगळं केल्यानंतर तुमचं कॅल्क्युलेशन होतं सबसिडीचं. आणि मग ती भेटतं तुम्हाला इन्सेंटिव्ह. तर ते इन्सेंटिव्ह वेगळे. काही प्रश्न असे बनतात ईश्वर सर की आपण हे तिन्ही एकत्र घेऊ शकतो का, तर 100% तिन्ही एकत्र घेऊ शकतो. कॅपिटल सबसिडी तुम्ही घेऊ शकता, इंटरेस्ट सबवेन्शन तुम्ही घेऊ शकता, आणि इन्सेंटिव्ह घेऊ शकता. आणि तू जे विचारलं की रिजन वाईज, हे इन्सेंटिव्ह जे आहे ते रिजन वाईज डिफरंट होतं. ओके. म्हणजे तू जर नक्षलिस्ट एरियात गेला तर 100% पर्यंत जातं. तू पुण्यामध्ये आलास तू तर PMRD आहे आपल्या पुण्यामध्ये, जो मेन उद्योगाचा एरिया तिथं PMRD आहे, तिथं A आणि B झोन येतो, झोन वाईज सबसिडी येते. तू बीडला गेला तर तिथं D+ झोन आहे. म्हणजे प्रत्येक एरिया वाईज किंवा प्रत्येक रिजन वाईज इन्सेंटिव्ह फ्लक्च्युएट होतात. मॅक्झिमम सबसिडी फ्लक्च्युएट होत नाहीत, कॅपिटल सबसिडी फ्लक्च्युएट होत नाही. आता काय होतं ना, एक यंग एंटरप्रिन्युअर्स आहेत सो कॉल्ड,
ठीक आहे. म्हणजे बरेचसे एक 20, 25, 30चे पोरं आहेत ज्यांना काहीतरी करायचंय, खूप जेन्युइनली इच्छा काहीतरी करायचंय, बट एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. मग एवढ्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी ज्याच्यावरती सबसिडी मिळते, जसं की तुम्ही सांगितलं कॅटल फीड झालं, कुक्कुटपालन झालं, बऱ्याचशा गोष्टी गावाकडचे मुलंही आजकाल काहीतरी वेगळं आउट ऑफ द लीग जाऊन करण्याचा प्रयत्न करतात, ऍग्रिकल्चर मध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. पण मग मी सिलेक्ट कसं करायचं की व्हॉट इज बेस्ट चॉईस फॉर मी? नाही, आता एक तर पहिली गोष्ट तुला सिलेक्ट करायचंय, तुला सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये यायचंय, ट्रेडिंग इंडस्ट्रीमध्ये यायचंय का मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये यायचंय, या 3 मधून तुला एक सिलेक्ट करणं गरजेचं आहे. जेव्हा तू सर्व्हिस बिझनेसमध्ये जाशील तेव्हा कोणतीही सर्व्हिस घे, XYZ, तिला हे कर. मेनली सर्व्हिस बिझनेसला जास्त सबसिडीज नसतात गव्हर्नमेंटकडून, का तिथं कॉस्ट लागत नाही सर्व्हिस बिझनेसला. ट्रेडिंग बिझनेसला जास्त सबसिडीज नसतात, ऑलमोस्ट नाहीच ट्रेडिंग बिझनेसला, बिकॉज तुझं कॅपिटल कॉस्ट काय जात नाही, तुझं ट्रेडिंग होतं, तुला रोलिंगसाठी पैसे लागतात. तिथं गव्हर्नमेंट जे सबसिडीज देतं तुझं जिथं फिक्स कॉस्ट, जिथं काहीतरी कॉस्ट उभा राहते, नवीन वास्तू उभा राहते, तिथून रोजगार उपलब्ध होतात, तिथं गव्हर्नमेंट पण तुला सबसिडी देतं. म्हणजे तिसरं आला पण मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे आपल्या युवकांनी आपल्या ज्यांना इच्छा आहे करायची त्यांनी या 3 पैकी एक सेक्टर निवडणं गरजेचं आहे. जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर निवडलं तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर निवडताना तुमच्या भागाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही जिथं तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग एखादा उद्योग व्यवसाय उभा करायचा आहे तिथं रॉ मटेरियल काय येतं हे बघणं खूप गरजेचं आहे. दुसरं, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तिसरं, ते कुठं विकणार हे बघणं गरजेचं आहे. या 3 गोष्टी जेव्हा तुझ्या जुळतील तेव्हाच तुम्ही उद्योगात या. भले 3 महिने लेट झालं तरी पण चालत. आता तू म्हणशील की मग ह्याच्यातून मी काय सांगू इच्छितो याच्यामधून, तर मी काय सांगू, आपल्याकडे काय होतंय, लोक 15-20 लाख रुपये असतात, त्याचं ऐकतो आपण, 20 लाखात काहीतरी आणून उभा करतो आणि ते बिझनेस फेल जातात. आपण पण बघतो, आपल्याकडे एवढं फाईल येतात, तर आपण बघतो की याचा व्यवसाय 20 लाख रुपये उद्योग गुंतवले आणि तो फेल गेला. फेल व्हायचं कारण काय होतं, ह्या 3 पण कॉम्बिनेशन मॅच होतं. म्हणजे काय होतं की मार्केटमध्ये आज एक सिंपल साधं गणित झालं तर मार्केट तो आज केक बनवतोय सिंपल. आपण केकपेक्षा वेगळं उदाहरण घेऊ, आपण ते बेकरी होतोय, तर समजा आपण मसाल्याचे प्रोडक्ट आहेत, आपण तू मसाल्याच्या प्रोडक्टला हे करतोय, तर तुला एवढं कळायला पाहिजे की मी मसाल्याचा प्रोडक्ट बनवायला माझ्या स्वतःचं रॉ मटेरियल इथं काय, मला मिरची लागेल, मला हळद लागेल, मला अजून काय XYZ लागेल किंवा स्पायसेस लागतील मला, त्याच्यामध्ये माझ्याकडे रॉ मटेरियल काय. बरं, तुझ्याकडे स्वतःचं रॉ मटेरियल आहे, मी अवेलेबिलिटी कुठून घेऊ शकतो. पहिली गोष्ट ती आहे, रेट वगैरे त्याचा आहे. दुसरी गोष्ट आहे प्रोसेसचा एवढा अभ्यास करा की त्याच्यामध्ये तुम्ही मास्टर झाले पाहिजे, तर मग टाका. मी रिपीट का करतो हे, की भरपूर सारे उद्योजक माझ्याकडे येतात, कुठंतरी एकाच माणसाला भेटतात, तिथून व्यवसाय चालू करतात, त्या मशीन फेल जातात. जेव्हा तू स्टार्टिंगला तुझ्या मशीन जेव्हा फेल जातात तेव्हा त्या मशीन रिप्लेस करणं खूप अवघड आहे, तिथं निम्मे बिझनेस कॉलॅप्स होतात. त्याच्यामुळे तुम्ही त्या प्रोसेसिंगचा एवढा अभ्यास करा की त्या मशीन सिलेक्शन प्रॉपर झालं पाहिजे. आणि तिसरा, मशीन सिलेक्शन करताना तुम्ही मार्केटचा, विक्रीचा अभ्यास करा. तुझ्या आसपासचं मार्केट करून तू 100 किलो हळद विकू शकतो, 100 किलो मसाला विकू शकतो, आणि तू प्लान टाकतोय 400 किलोचा. त्याच्यामुळे माझ्याकडे जेवढेही प्रोजेक्ट येतात मी कॅपॅसिटी अगदी अर्धी करून टाकतो. माझ्याकडे एक जण आला ना, 400 किलो मी विकू शकतो, मी त्याला 200ची कॅपॅसिटी, तू त्याचा प्लांट टाक. का? प्लांट वाढवता येतो. तुम्ही नाही करता. 100चा प्लांट मी 200ला मी घेऊन जाऊ शकतो. 400चा प्लांट मी 100ला नाही. 400चा प्लांट जेव्हा मी 100नी चालवतो ना, तेव्हा तो लॉसमध्ये जातो. त्याच्यामुळे या 3 गोष्टींचा अभ्यास, मार्केटचा अभ्यास, किती विकू शकतो, तू जर 200चं विकू शकतो तू 100चाच प्लांट टाक. तुझी कॅपॅसिटी जी 100 आहे ना त्याचाच प्लांट टाक. रात्रंदिवस चालव तू. तुला वाटलं की आता मला रात्रंदिवस होत नाही, मग तू प्लांट हे कर. जेव्हा ह्या मेंटॅलिटीने आपला युवक ह्या व्यवसायामध्ये उतरल तेव्हा माझं चॅलेंज आहे, एक जण पण आपल्याला फेल जाणार नाही. पण आता होतंय काय ना, माझ्याकडे आता कालच एक केस आली, कुठेतरी गुगलवरती एकदम काहीतरी भारी ज्यात आपली टेक्निकल एक्सपर्टीज नाही. फॉर एक्झाम्पल बायोडिझेलचं एक माझ्याकडे फाईल आली. टेक्निकल एक्सपर्टीज आपल्याकडे बिलकुल नाहीये. आपल्याकडे नाही रॉ मटेरियल प्रोक्युरमेंटचं काही आयडिया आहे ना, आपण त्या फॅमिली बॅकग्राऊंडला बिलॉंग करतो, नाही आपल्याला सेल माहिती आहे. तर अशा वेळेस एकदम नवीन गोष्टीमध्ये जम्प इन करणं बरोबर आहे की नाही? 100% चुकीचं आहे. काय होतं, हे 3 पिलर आहेत. या 3 पिलर मधला एक जरी पिलर निसटला ना तर व्यवसाय कोलमडायला वेळ लागत नाही. 3 पिलर कोणते आहेत? रॉ मटेरियलचा स्टडी, प्रोसेसिंगचा स्टडी, त्याच्यामध्ये काय लागतं, आणि तिसरं मार्केटचा स्टडी. या 3 मधून आपण स्वतः विचार करून बघितलं, मार्केटचा पिलर जरी ढासळला तरी प्रोडक्शन करून काहीच उपयोग नाही. प्रोडक्शनचा पिलर घासळला, माझ्याकडे मार्केट आहे, रॉ मटेरियल आहे, प्रोसेसिंगच होत नाही, पिलर घासळला काहीच उपयोग नाही. माझ्याकडे मार्केट आहे, प्रोसेसिंग, रॉ मटेरियल प्रोक्युरमेंट नाही आहे किंवा हाय कॉस्टने होतोय,
एक पिलर ढासळला तरी पण हे 3 पिलर कॉम्बिनेशन मध्येच चालायला पाहिजेत. आणि तू जे म्हणतोय बायोडिझेल, की आपल्या ज्या व्यवसायाबद्दल माहीत नाही, मग युवकांना पण आपण याच्या पद्धतीने सांगतो की आपल्याला ज्या व्यवसायाबद्दल माहीत नाही त्या व्यवसायात सध्या तरी पडू नका. कारण झालंय काय की मार्केटमध्ये नवीन स्कीम्स खूप येतात. आता आपण बघतो की मोठ्या मोठ्या फ्रँचायझी पण बंद पडतात, की फ्रँचायझी पण बंद पडतात. आपल्याकडे एक वेगळंच फॅड आहे, म्हणजे फक्त एक काहीतरी कॅपिटल घ्यायचं आणि चालू करायचं. काळाची गरज लोकांनी करून घेतली. आणि मी एक पॉडकास्ट केला, त्याच्यामध्ये त्या स्पीकरने खूप चांगलं सांगितलं. ते म्हणले जेव्हाही तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये काम करायचंय, तुम्ही ऍटलिस्ट 3 ते 4 वर्ष त्या फील्डमधल्या एक्सपर्ट सोबत काम करा, एम्प्लॉय म्हणून काम करा, तिथे शिका, SOP शिका, टेक्निकल नॉलेज घ्या आणि मग तुम्ही उतरा. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही सबसिडीज काम करताय, तर तुम्ही ऑलरेडी 4 वर्ष एका ठिकाणी काम केलं, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळल्या. त्यानंतर जर मी पहिलीच फाईल घेऊन सबसिडीची विदाऊट एक्सपिरियन्स जर मी दारोदारी फिरलो, तर मला 2 वर्ष एक सबसिडीज फाईल काढायलाच लागेल. ती होईल का नाही त्याची गॅरंटी नाही, बरोबर ना. तर मग आपण काय करायला पाहिजे, कारण काय होतं, मराठी बरेचसे उद्योजक, युवा उद्योजक असे आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे, नसेलही, पण ते 4 लोकांचं बघून आई वडिलांना कर्ज काढायला लावून जमीन गहाण ठेवून पैसा. एक गोष्ट काय आहे, पैशाने कोणताच उद्योग उभा राहत नाही. लोकांना हेच वाटतं. समजून युवकांनी आपल्या उद्योजकांना पण समजून घ्यायची गरज आहे की कोणताच उद्योग पैशाने उभा राहत नाही. तो उद्योग उभा करण्यासाठी स्वतःच पॅशन पाहिजे. म्हणजे काय पाहिजे की जेव्हा तू स्वतः मनाने ठरवतो ना की मला हा उद्योग उभा करायचा आहे, तेव्हा तू तो उद्योग उभा करू शकतो, तेव्हा तू हे करतो. जेव्हा तू तुझ्याकडे पैसा आहे म्हणून उद्योग उभा करतो ना, तेव्हा 100% 2-3 डिसिजन चुकीचे घेतो पैशाच्या जोरावरती, आणि तेच डिसिजन तुला रिव्हर्स घेऊन येतात. माझ्याकडे कितीतरी जण असे आहेत की त्यांनी, समजा आपण डेअरी प्रोसेसिंगचं उदाहरण घेऊ, माझ्याकडे भरपूर जण असे आहेत की त्यांनी डेअरी कलेक्शन अगोदर चालू केलं दूधचं. जेव्हा स्वतः 4000 लिटर पर डेला कलेक्शनला गेले, तेव्हा माझ्याकडे आले, म्हणले सर आता आपण याचे बाय प्रोडक्ट बनवू. तो उद्योजक कधीच फेल जाणार नाही. माझ्याकडे 2 उदाहरणं आहेत. एक मी रिसेंटली एक क्लायंट म्हणजे पोरगं होतं, 20-22चं पोरगं होतं. असेच गावाकडे शेती आहे आणि 4 लोकांसोबत फिरलंय, ज्यांच्याकडे पैसा अशा लोकांसोबत फिरलंय. मग त्यांच्याकडे आयडिया येत राहतात, पोरं कशी आयडिया फेकत राहतात, अरे हे करू ते करू. तर मग त्याने सांगितलं घरी चांगलं ऊस वगैरे लागतो, त्यावर्षी ऊस नाही लावायचा, मला माझे 3 एकर द्या, 3 एकरामध्ये मी काय करणार, मी डाळिंब लावणार. ठीक आहे, अरे पण तू उठत नाही 9 वाजेपर्यंत, तर कसं करणार. तो पॉइंट आहे. आपल्याकडे मराठी उद्योजक जो म्हणतो ना, करण्याची धमक खूप कमी जणात राहिली. कष्ट नको करेल मी शेत लोक कामाला लावेल, मी करेल, तसं सक्सेसफुल नाही होणार आहे ना. आणखीन एक उदाहरण मी बघितलं, सध्या माझ्याकडे एक भेटले मला कोणीतरी, तर त्यांनी काय केलं ना, असंच मुलांनी म्हणले पैसे पाहिजे, काहीतरी करायचंय, जे दुग्ध व्यवसाय सांगितलं, 8-9 गाया घेतल्या, 5-6 म्हशी घेतल्या. बट त्याच्यासाठी सकाळी 5ला उठून जे 9 वाजेपर्यंत धारा काढून दूध पोहोचलं पाहिजे. ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल देऊ ईश्वर. मी 10 वर्ष या फील्डमध्ये काम करतो. आपल्याकडे 150-200 फाईल वर्षाला प्रोसेस होतात सबसिडीच्या, चांगल्या आपण करून देतो, मार्गदर्शन चांगलं करतो आपण. खूप जण मला विचारतात की सर तुम्हाला एवढा अभ्यास आहे, आणि माझा अभ्यास सांगतो. आता आपण CA फील्डमधले, जेव्हा ह्याची ब्रीड मल्टिप्लिकेशनची स्कीम निघली, तेव्हा कोणती गाई किती खाती, किती लिटर दूध देते, तिचा लॅक्टेशनचा पिरियड काय आहे, तिचा गाभण राहण्याचा पिरियड काय आहे, तिला कोणतं सिरिंज दिलं पाहिजे, इथपर्यंतचा स्टडी माझ्याकडे आहे. इथपर्यंतचा स्टडी आहे. मला वाईट ह्याचं वाटायचं की जो माझ्याकडं तो प्रपोजल घेऊन यायचा, त्याला मी 2 क्रॉस क्वेश्चन केलं तर त्याचं आन्सर सांगता येत नसायचं. फक्त करायचंय. आणि मला खूप जण, मी तुला आता मध्ये थांबवलं तर मला खूप जण विचारतात की सर तुमच्याकडे इत्तमभूत गोष्टीचा हे आहे, तुम्ही इथं बसता, तुम्हाला हळद प्रक्रिया म्हणून तुम्ही सगळं सांगता, ग्राइंडर लागेल, हे लागेल, ते लागेल, पलवा लागेल, सगळ्या गोष्टी सांगता तुम्ही, सगळ्या बिझनेस याचं तुम्हाला नॉलेज आहे, सगळं आहे, मग तुम्ही स्वतः का करत नाही. मी त्यांना सांगत असतो AC मध्ये बसून, चेअरवरती बसून लिहून द्यायला आणि तोंडाने बडबड करणं आणि तिथं प्रॅक्टिकली करणं, याच्यामध्ये जमीन आणि आसमानचा फरक आहे. ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिकली कराल ना, त्यावेळी तिथं काय अडचणी येतात ना, ते मी इथं बसून पण नाही सांगू शकत. मी फक्त इथं तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो, पण मी कोणता प्रोजेक्ट उभा नाही करू शकत. मला खूप जण विचारतात की सर तुम्ही मला खूप जण असं पण सांगतात, तर तुम्ही वेडे राहिला, तुमच्याकडे एवढं नॉलेज आहे, तुम्ही म्हणजे आम्हाला जे नाही ते तुमच्याकडे नॉलेज आहे, तुम्ही का करत नाही. माझ्यात नाही करण्याची धमक, म्हणजे स्पष्ट आहे ना की माझ्याकडे फक्त गायडन्स करण्याची ताकद आहे. मी गायडन्स व्यवस्थित करू शकतो. मी माझ्या फील्डमध्ये मास्टर आहे. मी अननेसेसरी त्या फील्डमध्ये जाऊन
तिथं जर कमी पडलो तर मी स्वतःच लॉसमध्ये जाणार आहे. त्याच्यामुळं जर हे जे म्हटलो आपण की तू 9 वाजता उठतो, जोपर्यंत तू स्वतः करत नाही, स्वतः शानाला हात लावत नाही, तोपर्यंत तू सक्सेस होऊ शकत नाही. 100% प्रत्येक बिझनेसमध्ये तू जेव्हा कोणत्या डेअरी प्रोसेसिंग करतो, तू जेव्हा पनीरमध्ये हात घालत नाही, दुधामध्ये हात घालून ते मिक्स करत नाही, तोपर्यंत तू त्या बिझनेसमध्ये फिक्स होऊ शकत नाही. लेबर कितीही लाव, काही कर, लेबर आज आहे उद्या नाहीये. कोविडमध्ये काय परिस्थिती झाली, कोविडमध्ये ईश्वर आपण 10 म्हशीवरतून 200 म्हशी एकाला घेऊन दिल्या होत्या. इथं उरुळी देवाचे एक क्लायंट होते आपले, चांगले मस्त मुलगा होता, खूप होतकरू होता, स्वतः धारा काढायच्या. 10 वरतून 200 म्हशी केल्या. कोविडमध्ये सगळा लेबर गेला. 20,000 रुपये 40,000 रुपयाला एक म्हैस विकली त्याने. घरातले म्हणले आम्ही तिकडे शेणाकडे येणार नाही, तू उभा केलंय तर तू शेण काढ. 200 म्हशींचं तू शेण काढणार आहे का? लेबर ओरिएंटेड होत गेला तो. म्हणजे त्यांनी स्वतः केलं ना तर तू समाधानी राहणार. तू 100% लेबर ओरिएंटेड झाला तर ते तुझं होणार नाही. हा, परत एक गोष्ट आहे की तू म्हणशील मग मी मोठा बिझनेस करायचा आहे, त्याला लेवल आहे ना. जेव्हा तू सुरुवातीला स्वतः करतो त्याला इन आउट सगळं तुला कळतं, तेव्हा तू लेबर ओरिएंटेड राहू शकतो. 5 वर्ष स्वतः काम करता तेव्हा तुम्हाला माहिती आहे की उद्या प्रॉब्लेम फेस. आपला युवक तिथंच फसतोय. आपल्या युवकाला कष्ट करायचे नाहीयेत, अभ्यास करायचा नाहीये, आई वडिलांकडे पैसा आहे, मेन गोष्ट म्हणजे लग्न होत नाहीये म्हणून व्यवसाय करायचा आहे. तर हे टाळून आपल्या मुलांनी अभ्यास करून आणि स्वतः कष्ट करायची ताकद दाखवूनच उद्योगात, ह्या व्यवसाय उद्योगात उतरायला पाहिजे. कारण महाराष्ट्रासारखे ऑपॉर्च्युनिटीज कुठेच नाहीये. हे लोक येऊन एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोर करतात, सबसिडीज घेत आहेत. इथल्या वातावरण आपलं एवढं पोषक आहे प्रत्येक गोष्टीला, आणि इथे मार्केट ओपन आहे. ईश्वर, प्रत्येक गोष्टीचं मार्केट आहे. कोविड सारख्या प्रचंड मोठ्या महामारीत पण महाराष्ट्र थांबला नाही. अन्न प्रक्रिया उद्योग व्यवसाय कुठंच थांबला नाही. त्या ह्याच्यामध्ये पण मी पूर्ण महाराष्ट्रात हिंडत होतो कोविडमध्ये पण मी, कारण की माझे सगळे जेवढेही क्लायंट आहेत तेवढ्या सगळ्या ह्यांचे आहेत, क्लायंटचे आहेत, त्यांचे कारखाने चालू होते, त्यांचा सेल चालू होता. म्हणजे आपण हे विसरलो की ह्या अन्न प्रक्रिया उद्योग व्यवसायात किती प्रचंड ताकद आहे, फक्त ती महाराष्ट्राला ओळखता आहे. महाराष्ट्रात काय होतंय की कन्झ्युमिंग पॉवर जास्त आहे ना आपली. बरोबर. जेव्हा आपण करतोय तेव्हा आपली स्वतःची कन्झ्युमिंग पॉवर आहे. त्याच्यामुळे ह्या मुद्दे उतरायलाच पाहिजे, अन्न प्रक्रिया उद्योगात उतरायलाच पाहिजे. फक्त आपण जसं सांगितलं, स्वतः करण्याची सचोटी ठेवली पाहिजे, अभ्यास एकदम परिपूर्ण केला पाहिजे आणि सबसिडी ॲज अ बोनस ट्रीट केली पाहिजे. बरोबर बरोबर. तसं करून उतरू शकतो आपण. मला वाटतं याच्यापैकी जर बऱ्यापैकी युवकांनी याचा फायदा करून घेतला आणि एक वेगळ्या लेवलला आपण कुठेतरी राष्ट्रालाही मदत करू शकतो की आपण तुमच्या माध्यमातून एक काम करतोय. सबसिडी जेव्हा काम करतात, तुम्ही प्रोजेक्टला प्रोत्साहन देताय, एम्प्लॉयमेंट जनरेशन करताय, तेव्हा कुठेतरी आपण राष्ट्राला मदत करतोय पुढे ग्रो करण्यासाठी. आणि इंडिव्हिज्युअली आपण पण माणूस म्हणून ग्रो होतोय. फक्त त्याच्यासाठी तुम्ही एक फ्रँचायझी घेऊन टेबल टाकून खुर्ची टाकून बसलं नाही पाहिजे. तुम्ही स्वतः तयारी ठेवा, उद्योगात उतरलं पाहिजे. प्रत्येक उद्योजकाला जसं आपण म्हणलं की 25 ते 35 अगदी 50% सबसिडी आहेत. फक्त तो सबसिडी ॲज अ बोनस ट्रीट करून पुढे चाललं पाहिजे आणि स्वतः करण्याची धमक ठेवून आपण पुढे चाललं पाहिजे. म्हणजे दर्शकांना मी सांगू इच्छितो की जेव्हा तुम्हाला कोणते सबसिडीज विचारेल त्याच्या आधी तुम्ही DPR बनवा, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवा. तो प्रोजेक्ट रिपोर्ट जर तुम्हाला सक्सेसफुल वाटतोय तर सबसिडी कन्सल्टंटकडे जा आणि मग त्यांना विचारा की सर एलिजिबल कॉस्ट काय आहे किंवा कधी सबसिडी भेटू शकते, कशी भेटू शकते. सबसिडी सोडू नका, परंतु आधी तुम्ही बिझनेस तो सक्सेसफुली करू शकता का. कारण हा पॉडकास्ट घेण्याचं कारणच हे होतं की माझ्याकडे असे भरपूर सारे फोन येत आहेत की सर आम्हाला एक प्रोजेक्ट करायचा, आम्ही कुठेतरी वाचलंय, कुठेतरी केलंय, सबसिडी आहे त्याच्यामध्ये, 50% सबसिडी आहे, 100% सबसिडी आहे. मग मी पुण्यात आहे, मी सबसिडीसाठी बीडला धंदा चालू करायला पाहतोय, बट मी इथून बीडला कसा धंदा मॅनेज करणार आहे, आपण हाही विचार नाही करत आहे. किंवा मग ते करणार आहे तर आपली तयारी किती आहे त्या गोष्टीसाठी. आपल्याला त्यातलं आयदर टेक्निकल, सेल किंवा प्रोक्युरमेंट तिन्हीपैकी एकाचं तरी नॉलेज परफेक्ट पाहिजे. आपण तिन्हीचंही नॉलेज असणार, फक्त पैशाच्या जोरावरती जर धंदा उभा होत असता तर दुनिया कुठल्या कुठे गेली असती. तर आणखीन तुम्हाला काही इन्साइट देऊ वाटतील सर आमच्या दर्शकांसाठी? इन्साइट आपण ऑलमोस्ट याच्यामध्ये सांगितलं आपण की कशा पद्धतीने उभा केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने. परत सांगतो, म्हणजे एक इन्साइट असं द्यायचं आहे की सबसिडीसाठी तुम्ही करू नका, तुमचा बिझनेस स्ट्रॅटेजी करून करा, सबसिडी कधीच सोडू नका. बरोबर. तर धन्यवाद सर, तुम्हाला ऐकून खूप बरं वाटलं.